नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणी वाट बघत आहे मार्च महिन्याच्या हप्त्याची, कारण की मार्च महिन्याची आज तारीख आहे 16 एप्रिल. मागच्या महिन्याचा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता मार्चमध्येच मिळेल असे हे ज्या वेळेला विधानसभेमध्ये संपूर्ण वर्षभराचा बजेट मांडला गेला, अर्थसंकल्प मांडला गेला, त्यावेळेला हे घोषित करण्यात आले होते की दर महिन्याचा हप्ता हा त्याच महिन्यात 10 तारखेपर्यंत देण्यात यावा, परंतु या नियमाचे पालन झालेले नाही असेच आपल्याला दिसत आहे. कारण की फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये आणि आता मार्चचा हप्ता एप्रिलची तर आजची 16 तारीख संपण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना वाट बघत होत्या. असे वाटत होते की 14 एप्रिल 2026ला श्री बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळेल, परंतु तसे काही झाले नाही. लाडक्या बहिणींचे आता डोळे लागलेले आहे ते अक्षय तृतीयाकडे, कारण की अक्षय तृतीया हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तापैकी एक सण आहे. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. निदान आपल्या महाराष्ट्र सरकारने सर्व लाडक्या बहिणींचा हा अक्षय तृतीया हा सण तरी आनंदात साजरा व्हावा एवढी आपल्या महाराष्ट्र सरकारने कृपा करावी. कारण की सरकारने आता लवकरात लवकर GR काढावा. आज 16 तारीख आहे, निदान उद्या तरी GR निघाला पाहिजे की जेणेकरून लाडक्या बहिणींना म्हणजे 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणींच्या बँकेत पैसे येतील, म्हणजे लाडक्या बहिणींचा सण हा गोड होईल. कारण की लाडक्या बहिणी आपल्या कोणत्या आहेत तर त्या गरजू आहेत, पात्र आहेत. माझ्या भरपूर अशा लाडक्या बहिणी अशा आहेत, ग्रामीण भागातल्या आहेत, कष्टकरी आहेत, शेतामध्ये जाणाऱ्या आहेत. एवढं ऊन बघा, कसलं ऊन पडलेलं आहे, किती मोठं टेम्परेचर आहे हे आपल्या महाराष्ट्राचं. आता पुण्यातसुद्धा एवढं टेम्परेचर पूर्वी नसायचं, एवढं तापमानचा पारा पुण्यातही आजकाल वाढायला लागलेला आहे. नागपूर, विदर्भ, अकोला, अमरावती, भुसावळ, जळगाव इथे तर टेम्परेचर म्हणजे तापमान म्हणजे ऊन हे खूप असतं, परंतु आता पुण्यातही हे भयंकर तापमान वाढलेलं आहे. लाडक्या बहिणींचा सण आनंदात व्हावा, गोड व्हावा म्हणून सरकारने निदान लवकरात लवकर GR काढावा. GR लवकर निघाला तर लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या दिवशी बँकेत पैसे जमा होतील. कारण की लाडक्या बहिणी वाट बघत असतात हो हप्त्याची. भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करतात, कितीतरी लाडक्या बहिणींची कमेंट्स आलेली आहे, मार्च हप्ता आला नाही, मार्च हप्ता कधी येईल. बरोबर आहे, 1500 रुपयात काय होतं. आणि आता तर युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वच महाग होऊन बसलेलं आहे. तेलाचे भाव वाढलेले आहे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहे. माणसाने खाणार तरी काय? 1500 रुपयात काय होतं? सिलेंडरचे भाव किती कुठे गेले अहो. आज तुम्ही म्हटलात आधी 855 856 रुपयाला गॅस सिलेंडर मिळायचं, आता 900च्या पुढे ते सिलेंडरचे भाव गेलेले आहे. 1500 रुपयातले 900 950 रुपये जर सिलेंडरमध्येच गेले तर राहिले किती पैसे? 500 रुपये, 550 रुपये. त्यामध्ये संपूर्ण महिना काढायचा. कसं धकवायचं, कसं काढायचं? ज्या बहिणी गरीब असतील त्या कसं धकवणार, कसं खाणार, काय करणार, किराणा काय आणणार, मुलांचं शिक्षण कसं करणार? या सगळ्या गोष्टींचा कृपया करून सरकारने विचार करावा आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींसाठी मार्च महिन्याचा हप्ताचा GR काढावा की जेणेकरून
सणानिमित्त सणाच्या आदल्या दिवशी तरी लाडक्या बहिणींच्या बँकेत मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल. कारण की लाडक्या बहिणी या वाट बघतात की निदान सण तरी आनंदात साजरा व्हावा म्हणून. तर सरकारला मी नम्र विनंती करते की लवकरात लवकर मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँकेत कृपया करून लवकरात लवकर जमा करावे. लाडक्या बहिणी, मला तुम्ही एक कमेंट करा, तुम्हाला फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते आलेत का? कारण की आता अर्थसंकल्प जेव्हा मांडले गेला संपूर्ण वर्षभराचा, म्हणजे जसं की फायनान्शियल इयर, तुम्हाला माहीतच आहे फायनान्शियल इयर म्हणजेच अकाउंटिंग इयर काय असते, तर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 याला फायनान्शियल इयर म्हणतात, अकाउंटिंग इयर म्हणतात. म्हणूनच संपूर्ण वर्षभराचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडले गेला. परंतु त्यामध्ये सांगितलं होतं महाराष्ट्र सरकारने की संपूर्ण वर्षभराचा निधीची तरतूद झालेली आहे. मग तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीला ज्या त्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात देत जावा ना. कारण की तुम्ही स्वतःच GRमध्ये म्हटलं होतं, फेब्रुवारीच्या GRमध्ये म्हटलेलं सरकारने की प्रत्येक महिन्याचा हप्ता आम्ही त्याच महिन्यात 10 तारखेपर्यंत जमा करणार आहोत. परंतु त्या गोष्टीचं अजूनपर्यंत पालन झालेलं नाही. हे सुद्धा मला सरकारला नम्र विनंती करायची आहे की कृपया करून प्रत्येक महिन्याचा हप्ता प्रत्येक महिन्यातच मिळू द्या. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, मार्चचा हप्ता एप्रिलमध्ये, हे कृपया करून आता बंद करावे. आणि काय होतं, सगळंच बिचाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींचा बजेट कोलमडतो. कारण की लाडक्या बहिणी अशा भरपूर अशा आहेत की त्या धुणं भांडी करून पोट भरतात, मोलमजुरी करून पोट भरतात, शेतात दिवसभर उन्हातानाचे राबून पोट भरतात, पत्र्याच्या घरात राहतात, मातीच्या घरात राहतात. मोजकेच पैसे त्यांना महिनाकाठी येतात, तेवढ्यातच ते महिना धकवत असतात. म्हणूनच कृपया करून सरकारने विचारपूर्वक विचार करून प्रत्येक महिन्याचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेत जमा झालाच पाहिजे, एवढी कृपा करावी अशी मी तुम्हाला सरकारला, महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती करत आहे. आता बघूया आपण. बघा, मी तुम्हाला आता दाखवत आहे स्क्रीनवर एप्रिल महिन्याचं कॅलेंडर. एप्रिल महिन्याचं कॅलेंडर आपण बघत आहोत स्क्रीनवर. 19 तारखेला अक्षय तृतीया आहे. कारण की आता 14 तारखेचा मुहूर्त तर गेलेला आहे. 14 तारखेला आंबेडकर जयंती होती, त्यावेळेला सरकारने GR पण काढला नाही आणि पैसे पण वितरणाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष कुठे लागलेले आहे, तर अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 कडे. आणि आजची तारीख आहे 16 एप्रिल, म्हणजे 2 दिवसानंतर अक्षय तृतीया आहे. तर कृपया करून सरकारने लवकरात लवकर 19 तारखेपर्यंत पैसे, म्हणजे 19 तारखेपासून तरी तुम्ही वितरण सुरू करा, असं सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. त्यामुळे सरकारने एवढी कृपा करावी, एवढी सरकारला प्रेमपूर्वक नम्र विनंती आहे. आता सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाचं मला सांगायचं आहे की सर्व लाडक्या बहिणी, आजची 16 तारीख जवळजवळ संपलेली आहे. आता तुमच्या हातामध्ये फक्त 14 दिवस राहिलेले आहे. ज्यांनी कोणी अजूनपर्यंत EKYC केलेली नाही, कारण की मी रोज कमेंट्स वाचते बघा सगळ्या लाडक्या बहिणींची, त्यामुळे बऱ्याच अशा लाडक्या बहिणी पण कमेंट करत आहेत की त्यांची EKYC केलीच नाही आहे त्यांनी. मग तुम्हाला हप्ते कसे येतील? कारण की सरकारने नियम ठेवलेला आहे ना, EKYC केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे नियमित हप्ते मिळतील. त्यामुळे लवकर जाऊन तुम्ही पोर्टलवर जाऊन EKYC पूर्ण करा, तरच तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचे नियमित लाभ मिळत राहतील.